विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये रिपोर्ट रायटिंग कशी करावी हे पाहणार आहोत। आपल्या इंग्रजीच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये म्हणजेच क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न 6वा रिपोर्ट रायटिंगचा असतो 5 गुणांसाठी। रिपोर्ट रायटिंगला और प्रश्न असतो स्टोरी रायटिंग, म्हणजे तुम्ही रिपोर्ट किंवा स्टोरी रायटिंग करायची आहे। या व्हिडिओमध्ये रिपोर्ट कसा लिहावा याबाबत मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। रिपोर्टचा अर्थ मराठीमध्ये अहवाल लेखन होतो आणि अहवाल लेखन कशाचं करतो? जी घटना घडून गेलेली आहे त्याबाबत आपण अहवाल लेखन करतो। आता छोटीशी रिपोर्ट म्हणजे काय हे छोट्याशा संक्षिप्त अशा शब्दामध्ये सांगायचं झालं तर क्लिअर कॉन्साइज डॉक्युमेंट्स मीन्स रिपोर्ट, म्हणजे सुस्पष्ट आणि संक्षिप्त असा डॉक्युमेंट म्हणजे रिपोर्ट। रिपोर्ट लिहिताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे तुम्हाला समजण्यासाठी मी डूज आणि डोंटचा इथे वापर केलेला आहे। डूज नंबर 1, यूज पास्ट टेन्स, म्हणजे जेव्हा तुम्ही रिपोर्ट लिहिणार आहात तेव्हा पास्ट टेन्सच वापरायचा आहे। मग तो पास्ट टेन्स कुठलाही वापरू शकता तुम्ही, सिंपल पास्ट टेन्स वापरा किंवा पास्ट परफेक्ट टेन्स वापरा, परंतु रिपोर्टमध्ये पास्ट टेन्स वापरायचा आहे, म्हणजे भूतकाळात घडलेली घटना आहे आणि म्हणून आपण ती पूर्ण भूतकाळामध्येच सांगायची आहे। नंबर 2, यूज पॅसिव्ह व्हॉइस। पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, मीनाने आंबा खाल्ला। मग पॅसिव्ह व्हॉइस कसं होईल? आंबा खाल्ला गेला मीनाकडून। अशा प्रकारे तुम्हाला वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचेच तुमच्या रिपोर्टमध्ये लिहायचे आहेत। तिसरा पॉइंट बघा, यूज इनडायरेक्ट स्पीच थर्ड पर्सन, म्हणजे तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच वापरायचं आहे। आणि तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच म्हणजे माहितीये की तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये बोलतो आणि तोच फॉर्म्युला आपल्या रिपोर्टमध्ये आपल्याला वापरायचा आहे। त्यानंतर नंबर 4, यूज सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स और इन्सिडेंट्स ॲज पर हॅपन। आपण रिपोर्टमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना जशा घडल्यात तशाच लिहायच्या आहेत। आणि नंबर 5, राईट फॅक्ट्स इन शॉर्ट, म्हणजे रिपोर्टमध्ये सत्यता जी आहे, जे फॅक्ट्स आहेत ते शॉर्टमध्ये लिहायचे असतात। म्हणजे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला इथे समजलं की रिपोर्ट हा शॉर्टमध्ये लिहायचा, की जशी आपण समरी लिहितो त्याच टाईपमध्ये इथे आपल्याला रिपोर्ट लिहायचा आहे, पण रिपोर्ट आपला संपूर्ण पास्ट टेन्समध्ये लिहायचा आहे। आता हे डूज झाल्यानंतर आपण डोंट्स कडे जाऊ, म्हणजे तुम्हाला रिपोर्ट बद्दल तुमच्या मनातल्या कल्पना स्पष्ट होतील। डोंट मध्ये काय बघा, डोंट यूज इमॅजिनेशन, म्हणजे रिपोर्ट लिहिताना तुम्ही तुमच्या कल्पना वापरायच्या नाही किंवा कल्पनाशक्ती वापरायची नाही किंवा उदाहरण द्यायचं नाही, स्पष्टीकरण करायचं नाही किंवा ती गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये कोटेशन्स वापरायचे नाहीत, स्लोगन्स वापरायचे नाहीत, तर ती शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायची आहे। नंबर 2, डोंट यूज युअर पर्सनल ओपिनियन, तुमचं मत त्या घटनेबाबत तुम्ही रिपोर्टमध्ये सांगायचं नाही। म्हणजे तुम्हाला इथे काही डूज आणि डोंट्स मी सांगितलेत की जे तुम्ही रिपोर्ट लिहिताना उपयोगात आणायचे आहेत। आता यानंतर आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत रिपोर्टचं। बघा, तुम्हाला हे तुमच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेले असतात पॉइंट्स, हेडलाईन, डेटलाईन, लीड लाईन, त्यालाच इंट्रो पॅरेग्राफ म्हणतात। नंबर 4, शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ आणि नंबर 5, कन्क्लुजन, म्हणजे हे पॉइंट्स तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेले असतात। ह्या पॉइंट्सचा विचार करून आपल्याला रिपोर्ट लिहायचा असतो। आता हेडलाईन म्हणजे काय तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हेडलाईन सुद्धा तुमच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये जो प्रश्न दिलेला असतो रिपोर्टचा त्यामध्ये दिलेली असते, ती हेडलाईन तुम्ही तिथे लिहायची आहे।
फक्त थोडासा त्या हेडलाईन मध्ये कोणता काळ वापरलेला आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्यायचे. जर तिथे प्रेझेंट टेन्स असेल तर तिथे आपण पास्ट टेन्स करायचा आहे. डेटलाईन, डेटलाईन मध्ये दोन गोष्टींचा समावेश तुम्हाला इथे करायचा आहे. एक तर तुम्हाला तिथे प्लेस मेन्शन करायचं आहे आणि दुसरी डेट मेन्शन करायची आहे डेटलाईन मध्ये. लीड किंवा इंट्रो पॅरेग्राफ म्हणजे तुमच्या रिपोर्टचा सुरुवातीचा पॅरेग्राफ. यामध्ये तुम्हाला तुमची जे रिपोर्ट तुम्ही लिहिणार आहात त्याचं सारांश रूपाने 2-3 ओळीमध्ये इंट्रो पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. इंट्रो पॅरेग्राफ मध्ये तुम्ही 4 WH वर्डचा उपयोग करू शकता. हू, वेअर, वेन, व्हॉट हे 4 प्रश्न आपण विचारायचे आणि त्याची माहिती या प्रश्नांच्या उत्तरामध्ये दिली की तुमचा इंट्रो किंवा इंट्रो पॅरेग्राफ होईल. नंबर 4 शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ म्हणजेच मेन बॉडी ऑफ रिपोर्ट. मग याच्यामध्ये जशा घटना घडल्यात, ज्या सिक्वेन्सनी घडल्यात त्या सिक्वेन्सनुसार पूर्ण घटना आपण लिहायची आहे. फक्त तुम्हाला इथे पास्ट टेन्स वापरायचं आहे. आणि शेवटी कन्क्लुजन म्हणजे वोट ऑफ थँक हे तुम्हाला कन्क्लुजन मध्ये लिहायला लागेल. आता थोडक्यात आपण एक उदाहरणच पाहूया म्हणजे तुम्हाला हे स्ट्रक्चर सगळं रिपोर्टचं समजून येईल. बघा, हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथे माहिती दिली आहे की जो पॅरा 1 आहे लीड किंवा इंट्रो पॅरेग्राफ, त्याच्यामध्ये हे 4 प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारायचे, 4 प्रश्नांचे उत्तर तयार करायचे आणि मग ते वाक्य तुम्ही तिथे लिहायचे. पॅरा 2 मध्ये म्हणजे मेन बॉडीमध्ये हाऊ द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट हॅपन म्हणजे जसा सिक्वेन्स घडलेला आहे तसं तुम्हाला तिथे रिपोर्ट लिहायचा आहे. आता आपण एक उदाहरण बघू. बघा, तुमचा जो 6वा प्रश्न आहे तो आहे एक्सपांड द थीम. त्यामध्ये B1 हा न्यूज रिपोर्ट आहे. प्रश्न कसा दिलेला असतो, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट्स. म्हणजे खाली दिलेली हेडलाईन वाचायची आहे आणि खाली दिलेल्या पॉइंट्सच्या आधारे आपल्याला रिपोर्ट लिहायचा आहे. बघा, आपल्याला काय हेडलाईन दिली आहे, प्रिन्स शिवाजी स्कूल सिलेब्रेट्स वाचन प्रेरणा दिन ही हेडलाईन दिलेली आहे. आता त्यांनी खाली पॉइंट्स कुठले दिलेले आहेत बघा, पॉइंट सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. हे 5 पॉइंट्सच्या आधाराने आपल्याला रिपोर्ट लिहायचा आहे. हेडलाईन, डेटलाईन, इंट्रो, लीड लाईन, शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ आणि कन्क्लुजन. आता आपण आन्सर पाहूया. बघा, तुमच्या पेपरच्या मध्यभागी तुम्ही हेडलाईन द्यायची आहे की जिथे दिलेलीच आहे, फक्त त्याच्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर पास्ट टेन्स करा. प्रिन्स शिवाजी स्कूल सिलेब्रेटेड वाचन प्रेरणा दिन म्हणजे प्रिन्स शिवाजी स्कूलने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. त्यानंतर आपल्याला डेटलाईन दिली होती, त्यामध्ये प्लेस आणि डेट लिहायची होती. 3 मार्च 2024 आणि प्लेस कुठला आहे, कोल्हापूर. दिलं नसेल तर तुम्ही अंदाजे कुठलंही लिहू शकता, प्रिन्स शिवाजी स्कूल कोल्हापूर. यानंतर पुढचा जो आपला रिपोर्टचा नेक्स्ट स्ट्रक्चर आहे ते आहे लीड किंवा इंट्रो पॅरेग्राफ, लीड लाईन किंवा इंट्रो पॅरेग्राफ. आता या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 4 प्रश्न विचारायचे, 4 प्रश्नांचे उत्तर तुम्ही मनामध्ये तयार करून ते वाक्य तयार करायचं आहे. बघा, इथे मी कसं दिलंय. आता बघा, व्हॉटचं उत्तर आहे काय साजरा केलं, वाचन प्रेरणा दिन. वॉज सिलेब्रेटेड ऑन कधी, 15 ऑक्टोबर 2023. डेट लिहिताना मात्र तुम्ही वरची जी डेट दिली आहे डेटलाईन मध्ये त्याच्या पूर्वीची डेट असली पाहिजे, कारण जी घटना घडलेली आहे त्या घटनेवरती तुम्ही रिपोर्ट लिहिताय म्हणजे ती घटना आधीच घडली आहे. बघा, मी डेटलाईन मध्ये 2024 दिलंय आणि इथे आपल्या लीड आणि इंट्रो पॅरेग्राफ मध्ये 2023 दिले. पण तुम्ही लक्षात ठेवा, जरी तुम्ही इसवी सन नाही बदललं तरी त्यापूर्वीची म्हणजे तुम्ही वरती डेटलाईन मध्ये जी डेट दिली आहे त्याच्या पूर्वीची तुम्हाला डेट टाकायची आहे.
म्हणजे व्हॉट आणि वेनचे 2 प्रश्न झाले, प्रश्नांची उत्तरं झाली आपली. इथे बघा, वाचन प्रेरणा दिन वॉज सेलिब्रेटेड ऑन 15 ऑक्टोबर 2023. बघा इथे काय दिले, ऑन 15 ऑक्टोबर 2023 फ्रॉम 10 AM टू 5 PM. वेनचं उत्तर इथे दिलं मी, इन प्रिन्स शिवाजी हॉल. वेअर म्हणजे कुठे, तर प्रिन्स शिवाजी हॉलमध्ये. टू पे होमेज to our former president Dr. APJ Abdul Kalam who love reading and writing. आता यामध्ये कशासाठी वाचन प्रेरणा दिन सेलिब्रेट केलेला आहे, तर टू पे होमेज म्हणजे इथे वायचं उत्तर आलंय. होमेज म्हणजे श्रद्धांजली, म्हणजे आपले जे माजी प्रेसिडेंट आहे डॉक्टर APJ कलाम, त्यांना रीडिंग आणि रायटिंग खूप आवडत होती. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण वाचन प्रेरणा दिन सेलिब्रेट केलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की प्रश्नांची उत्तरं विचारलं की आपलं वाक्य बरोबर तयार होतं आणि पॅसिव्ह वाईज वापरायचा आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स किंवा पॅसिव्ह वाईज किंवा इनडायरेक्ट स्पीच हे 3च पर्याय रिपोर्ट रायटिंगसाठी तुमच्या समोर आहेत. त्यानंतर बघा दुसरं वाक्य काय केलं मी, The main purpose of this day was to celebrate awareness regarding reading and encourage students to develop reading. म्हणजे आता हे पर्पज जो आहे तो प्रत्येक रिपोर्टमध्ये तुम्ही हे 2 म्हणजे हे वाक्य लिहू शकता की पर्पज काय होता त्या दिवसाचा, तर रीडिंग म्हणजे वाचन आणि मुलांमध्ये एनकरेजमेंट प्रेरणा यावी, जागरूकता यावी वाचनासाठी, रीडिंगची हॅबिट त्यांची डेव्हलप व्हावी, त्यांचा छंद डेव्हलप व्हावा, हा त्याच्या मागचा पर्पज होता. म्हणजे आपला इथे तुम्ही लीड किंवा इंट्रो पॅरेग्राफ तयार केलेला आहे. आता नेक्स्ट पॅरेग्राफ जो पॅरा 2 आहे त्यामध्ये तुम्हाला मेन बॉडी किंवा कंटिन्युइंग पॅरेग्राफ असा आपल्या क्वेश्चनमध्ये त्याचा पॉइंट म्हणून उपयोग केलेला आहे, तर त्याला आपण मेन बॉडी म्हणतो. आता मेन बॉडी कशी लिहिलेली आहे बघा, की जशा घटना घडल्यात त्या घटना पास्ट टेन्समध्ये लिहायच्या आहेत. मग आपण प्रोग्राम जेव्हापासून सुरुवात झाला तो अगदी शेवट त्याचा समारोप कसा झाला हे सगळं त्याच्यामध्ये लिहिणार आहोत. बघा आता इथे द प्रोग्राम स्टार्टेड विथ अ प्रेयर ऑफ सरस्वती अँड गणेशा. म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली, तर सरस्वती आणि गणेशाची प्रार्थना करून झाली. आफ्टर दॅट स्पीच वॉज गिव्हन बाय आवर हेडमास्टर अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ बुक्स ॲज वेल ॲज रीडिंग. त्यानंतर आमच्या हेडमास्टरनी काय दिलं, भाषण दिलं. कशाबद्दल, तर पुस्तकांचं महत्व आणि वाचनाचं महत्व याच्याबद्दल त्यांनी भाषण दिलं. अ पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ऑन द लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम. म्हणजे त्यानंतर भाषणानंतर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन झालं. कशाबद्दल, तर द लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज शोन टू द स्टुडंट. आणि ती पॉवर पॉइंट वरती त्यांची लाईफ हिस्ट्री मुलांना दाखवली. आता त्यानंतर काय झालं, कलाम सलाम सॉन्ग वॉज सॅंग बाय आवर 10th स्टँडर्ड स्टुडंट्स. त्यानंतर कलाम सलाम हे जे गाणं आहे ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी तिथे गायले. अ स्पेशल व्हिडिओ वॉज शोन टू द स्टुडंट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ बुक्स. त्यानंतर एक व्हिडिओ की ज्यामध्ये पुस्तकाचं महत्व सांगितलेलं आहे तो व्हिडिओ मुलांना दाखवला. स्टुडंट्स वेअर गिव्हन बुक्स टू रीड. त्यानंतर काय म्हणजे मुलांना पुस्तकं वाचण्यासाठी दिली. द स्टुडंट्स हू रेड maximum numbers of books from the school library during this academic year were given prizes. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेच्या लायब्ररीमध्ये जाऊन जास्त पुस्तकं वाचली त्यांना बक्षिसं दिली गेली. आवर सिनियर टीचर मिसेस विरकुड मॅम डोनेटेड 1000 बुक्स टू आवर स्कूल टू इन्क्रीज स्टुडंट इंटरेस्ट. म्हणजे आमच्या शाळेतल्या ज्या सिनियर शिक्षिका आहेत विरकुड मॅम त्यांनी विद्यार्थ्यांना 1000 पुस्तके डोनेट केली त्यांचा वाचनामध्ये रस निर्माण करण्यासाठी.
At last, our school supervisor, Mr. Gowde sir, gave vote of thanks to everyone present in the program. आणि हे कन्क्लुजन मध्ये वाक्य टाकलेलं आहे. लक्षात घ्या, मी जर इथे सेपरेट पॅरेग्राफ नाही केला तरी 2 पॅरेग्राफ मध्ये मी तुम्हाला जसं आपल्या क्वेश्चन मध्ये सांगितलंय त्यांनी लीड किंवा इंट्रो पॅरेग्राफ आणि कंटिन्यूइंग पॅरेग्राफ म्हणून मी सेपरेट थर्ड इथे पॅरेग्राफ केला नाही. 2 पॅरेग्राफ मध्येच रिपोर्ट लिहिलेला आहे. म्हणून हे वाक्य मी त्या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्येच टाकून दिलं. ऍट लास्ट आवर स्कूल सुपरवायझर मिस्टर गावडे सर घेव वोट ऑफ थँक्स. आमचे जे शाळेचे सुपरवायझर आहेत गावडे सर, त्यांनी आभार मानले प्रत्येकाचे जो कार्यक्रमाला उपस्थित होता. त्यानंतर शेवटचं एक महत्वाचा पॉइंट तुम्हाला सांगायचा आहे की इथे बघा बाय. आता इथे तुम्ही काय करायचंय, बाय मग कोणी हा रिपोर्ट लिहिला त्याचं नाव लिहायचंय. सिया माने. आता ह्या विद्यार्थिनीचं नाव टाकलंय पण तिचं हुद्दा काय आहे तर ती रिप्रेझेंटेटिव्ह आहे म्हणून तिथे लिहिलंय स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह. आणि मग आपला इथे रिपोर्ट 5 मार्काचा संपला आहे. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप्स रिपोर्टमध्ये लिहायला लागतील. रिपोर्ट लिहिताना शॉर्ट बट स्वीट असा रिपोर्ट तुम्हाला लिहायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एकच उदाहरण रिपोर्टचं सांगितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त म्हणजे क्वेश्चन्स आणि आन्सर्स रिपोर्टचे व्यवस्थित समजून सांगणार आहे. त्यासाठी नेक्स्ट जो हा फर्स्ट पार्ट आहे, सेकंड पार्ट तुम्ही निश्चित बघा. त्यामध्ये तुम्हाला जेवढे मला उदाहरणं तुम्हाला सांगता येतील, क्वेश्चन्सचे आन्सर देता येतील, तेवढे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सेकंड पार्टमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तो पार्टही तुम्ही बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कॉमेंट करा. त्याचप्रमाणे शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र चॅनलला विसरू नका. धन्यवाद.